नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर भाजप आणि ठाकरे गटाचे नगरसेवक आमने सामने आले. महापौरांच्या दालनाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एका बाजूला ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे नगरसेवक तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नगरसेवक उभे राहून घोषणाबाजी करत होते. या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी भाजप नगरसेवक यांच्याशी विशेष बातचीत केली आहे. पाहूयात. मी सध्या बीएमसी कार्यालयामध्ये आपण ते पाहू शकता की एक घोषणाबाजी होत आहे. तिकडेही शिवसेनेवाले आहेत, तिकडे बीजेपी वाले आहेत. माझ्याबरोबर स्वतः बीजेपीचे गणेश कंकल जे आहेत. गणेशजी, काय चाललंय? आंदोलन खूप जोर पकडते. हे आंदोलन नाही, हे सगळे बसलेले देशभक्त आहेत. सभागृहामध्ये गोंधळ घालण्याच्या वेळेस काँग्रेसच्या बेंचवरून इंशाअल्लाह इनके टुकडे होंगे हजार ही घोषणा दिली गेल्यानंतर उबाटाचे नगरसेवक त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. असं आहे. विषय नीटच्या एक्झामचा आहे. नीटची एक्झाम झाली, परत एक्झाम झाली, विद्यार्थी पास झाले. ज्यांनी गडबड केली त्यांना शिक्षा झाली. सर्व झाल्यानंतर हे करण्याचं काय कारण होतं? आणि आज काय चाललंय दिल्लीत? तर त्या स्टेजवरती देशाच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. आपल्या सैनिकांविषयी अपशब्द वापरले जात आहेत. शर्जील त्याच्या उद्धाराच्या घोषणा दिल्या जात आहेत. राम मंदिर, प्रभू राम, देशाचे पंतप्रधान यांच्याविषयी अपशब्द वापरले जात आहेत. आणि दुर्दैव, मातोश्रीवर आल्याशिवाय चर्चा करणार नाही असं म्हणणारे उद्धव ठाकरे न बोलवता बेगानी शादी में अब्दुल्ला दिवारा या स्टेजवर गेले. अहो उद्धवजी, वर गेल्यानंतर बाळासाहेबांना काय तोंड दाखवणार तुम्ही? अहो, ज्या सावरकरांविषयी अपशब्द वापरतो त्या राहुल गांधीला तुम्ही भेटण्यासाठी दिल्लीत जाता? अहो, राजकीय वैर मी समजू शकतो. अहो, किती पाप करणार. ज्या शर्जील अहमदने स्टेजवरनं घोषणा दिल्या असतील, नाम अल्लाह का म्हणून तिथे जे काही चालतं त्या स्टेजवरती उद्धव ठाकरे जाऊन भाषण करतात. म्हणजे यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. आणि ज्या वेळेला ही घोषणा दिली गेली, आम्ही त्याच्या विरोधात उभे राहिलेलो आहोत आणि म्हणून हे आंदोलन चालू आहे. कुठल्याही गोष्टीची मर्यादा असते. देशाच्या विरोधात आम्ही सहन करणार नाही. अजूनही काही भाजपचे नगरसेवक असं काय सांगाल तुम्ही? आज कसं आहे की सन्माननीय सभागृहामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांकडून इंशाअल्लाह तुकडे होंगे हजार हे बोलल्यानंतर उबाटाचे नगरसेवक हे त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. आपण इथे बघू शकता, सर्व इथे देशभक्त इथे उभे आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो. आप युवाओं का नेतृत्व करते हैं, क्या कहना चाहेंगे? जिस प्रकार से युवाओं को जो पुलिस कार्रवाई करे उसके बारे में क्या कहेंगे? देखिए, देश का यह अपमान भारत का युवा सहन नहीं करेगा. आज सभागृह में भारत तेरे टुकड़े हो गए, इंशाअल्लाह इंशाअल्लाह ये बोला गया है. देश का अपमान हम युवा नहीं सहन करेंगे. राहुल गांधी अपनी राजनीतिक रोटी सेकने के लिए पूरे भारत देश में अराजकता फैला रहा है और कहीं ना कहीं इनकी जो टीम है कभी उनको मोची बना देती है, कभी उनको वेटर बना देती है, कभी उनको मैकेनिक बना देती है. अगर इनको स्टूडेंट्स की इतनी चिंता रहती तो लीडर ऑफ हाउस है, एलओपी है. आप अंदर हाउस में बात करते हैं, लेकिन नहीं, इनको इनका कमबैक करना है कि राजनीतिक रोटी सेकनी है. और ये जो उबाटा के सारे नगर सेवक है सब कांग्रेस के दलाल है. आज ये ऐसे लोग जो देश के विरोधी नारे दे रहे हैं उनके साथ खड़े हैं. हम इनका निषेध करते हैं. भारत का युवा इनका निषेध करता है. ते पाहू शकतो, एक वेगळं आंदोलन दिसतं आणि कुठे ना कुठेतरी सगळे तिथे नाराज दिसतात. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.